महाराष्ट्रात नव्हत्या, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आज फायनल पाहतात. मी दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. आमच्या साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराट ग्रुप ग्रामपंचायत झिराटच्या वतीने, कारण हे पाचवं पर्व आहे आणि हे अत्यंत आज आनंदाची गोष्ट आहे. कारण ज्या वेळेला कोणताही कॉम्प्रोमाइज वगैरे अख्खी टुर्नामेंट करताना पण मला पाहायला भेटली नाही, म्हणून फार मोठा आनंद आहे. म्हणून त्या आनंदाच्याच ह्याच्यावरती मी पुढच्या वर्षी 2027ची जी टुर्नामेंट होणार आहे, म्हणजे APL होणार आहे, त्यासाठी 7 लाख रुपयाचं प्राईज ठेवलेलं आहे. हे फार मोठं आम्हाला आज आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. आपण वळूया आता, जास्त वेळ घेत नाही. या फायनल मॅचला सुरुवात करूया. लगेच तयारी करायची आहे, फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि बॅटिंगसाठी आपले खेळाडू पाठवायचे आहेत. चला, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आपण देऊया. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, सर्व मंडळाचं धन्यवाद. आणि नाही, हा टॉस तिथे आहे. आपण या ठिकाणी फायनलचा ओके. हॅलो, येस, धन्यवाद धनंजय. ग्रँड फिनाले, अंतिम सामना, अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5वं आणि या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या भेटीला येतोय. फ्रेश बेक हाऊस मानी विपक्ष RM सप्लायर झिराड. नाणेफेकीचा कॉल हा मानी संघाच्या बाजूने लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. या स्पर्धेचे सर्वे सर्वा, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे जनक आणि या परिसरातील या पंचक्रोशीचे भाग्य विधाते, सर्वांचे लाडके नेते सन्माननीय छोटम शेठ भोईर यांच्या स्वप्नातली स्पर्धा. त्यांनी या समाजासाठी जी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती सत्यात उतरवत असताना आपण प्रत्येक वेळी पाहिली, परंतु हे स्वप्न पात्र फार अवघड आणि मोठं होतं. या स्पर्धेसाठी हे मैदान बनवलं गेलंय. या स्पर्धेसाठी या मैदानावरती ही चार उगवली गेले. हे जे गवत आपल्याला पाहायला मिळते ते सुद्धा इथे उगवलं गेले, खेळपट्टी बनवली गेले आणि या स्पर्धेसाठी हे स्टेडियम उभारलेलं आपल्याला पाहायला मिळते. चहू बाजूला LED लाईट्स आपण पाहतोय. समोर प्रतिष्ठित आणि नामांकित, त्याचप्रमाणे आपल्या आमंत्रित पाहुण्यांना व्यवस्थित सामने पाहता यावे, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी भव्य व्यासपीठ VIP डायस आपण पाहतोय. समालोचन कक्ष इथे आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्व क्रिकेट रसिकांना व्यवस्थित सामने पाहता यावे यासाठी हे स्टँड इथे उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी परिपूर्ण असं हे मैदान आणि त्याला साजेशी ही खेळपट्टी. मी साई क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आणि ज्यांची ज्यांची नावं मला माहिती आहेत किंवा त्यांचं कार्यसुद्धा मला माहिती आहे, अर्थात प्रशांत मांत्रे यांचं मी सर्वात प्रथम इथे नाव घेईन, कारण खेळपट्टीसाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल. विनोद पाटील असेल, त्याचप्रमाणे मनेश भोईर असेल, त्याचप्रमाणे प्रकाश अष्टमकर असतील किंवा सन्माननीय उपाध्यक्ष अशोकजी असतील. सलग 3 दिवस किंवा 3 रात्र आपण पाहतोय ते इथे अगदी जातीनं हजर आहेत. त्याचप्रमाणे हरेश भोईर असेल, असे अनेक त्यांचे सदस्य आहेत, नेहमीच खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देणारे आणि या स्पर्धेसाठी प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे त्यांचं साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ यांचे सुद्धा मी शतशः आभार व्यक्त करतोय. त्यांनी मला इथे आमंत्रित केलं, आम्हाला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून अगदी मनपूर्वक आभार. सामना आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी इथे फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहतोय फटाक्यांची इथे मांडणी केली जाते आणि या स्पर्धेला एक समारोपाची किंवा आपण म्हणूया एक झलक देण्याचा इथे प्रयत्न.
आमच्या चारही ऑफिशियल्स यांचे सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. अगदी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि या मैदानामध्ये सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांची कामगिरी आपल्याला अगदी वाखाणण्याजोगी होती. सन्माननीय जय पवार सर हे एक लेजेंडरी क्रिकेट खेळाडू आहेत. हे तुम्हाला बहुतेकांना माहिती नसेल, परंतु मला माहिती आहे ते अगदी अप्रतिम खेळाडू होते आणि त्याचप्रमाणे त्यानंतर एक मॅनेजर म्हणून त्यांनी बराच वेळ काम पाहिलेलं आहे. ऑल इंडिया ओपन लॉर्ड्समध्ये ते एक मॅनेजर म्हणून ओळखले जायचे आणि त्यानंतर मग क्रिकेटशी आपण नेहमीच जोडले राहू यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी काम करण्याचं ठरवलं. सादिक राजापूरकर यांच्याविषयी काय बोलावं. राहुल 11 मुंबई या संघाचा सलामीचा फलंदाज, त्याचप्रमाणे विकेट कीपर. डिंगडॉंग पुणे या संघाचा खेळाडू. अनेक मॅचलेस असेल असे मुंबईतल्या नामांकित संघामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि अनेक ट्रॉफीज जिंकलेले आहेत. रतनबुवा ट्रॉफी जिंकली त्यावेळेस सुद्धा त्या स्क्वॉडमध्ये हे होते. सुप्रीमो ट्रॉफी जिंकली त्या स्क्वॉडमध्ये सुद्धा सादिक राजापूरकर होते आणि चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीची ती जेव्हा जिंकली त्यांच्या संघाने त्या स्क्वॉडमध्ये सुद्धा सादिक राजापूरकर होते. महाराष्ट्रामधील असं कोणतीही मोठी ट्रॉफी नाहीये जी सादिक राजापूरकर सरांनी जिंकलेली नाहीये. तर एक मोठा इतिहास आणि त्यांचा मोठा प्रवास राहिलेला आहे. तर असे पंच आपल्याला इथे पंचांच्या असे हे खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला इथे काम करत असताना पाहायला मिळाले. आपण सन्माननीय अतुल पाटील यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. त्यांचं काम अगदी नेहमी चोख असतं, अगदी अप्रतिम असतं. चहूबाजूला LED ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, LED स्क्रीन. चला फलंदाज का थांबलेत. चला लवकरात लवकर आपण खेळण्यासाठी सज्ज व्हावं. दोन्हीही 12वे खेळाडू आलेले आहेत. येस, आपण काउंटडाऊन घेणार आहोत आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. परंतु फलंदाज चला आपण तयार राहा, तत्पर राहा. मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आणि कौस्तुभ पाटील यांना विनंती आहे की काउंटडाऊन 100% काउंटडाऊन स्टार्ट करूया आपण फायनल मॅचला या ठिकाणी. त्या अगोदर 10 9 8 7 6 5 4 थांबा एक मिनिट. प्लेयर आतमध्ये आलेले नाही आहेत, पुन्हा काउंटडाऊन लावावं लागेल. पहिला फटाके फुटतील. जबरदस्त नजारा आसमान आकाशामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत. फटाक्यांची आतिषबाजी होते आणि APL पर्व या ठिकाणी 5वं या ठिकाणी खरोखर सुरेख या ठिकाणी आयोजन आदरणीय दिलीप शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आता मात्र यशस्वी ठरते. हा उजाळा पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत बघतोय. अत्यंत उत्साहाचं वातावरण, फटाक्यांची आतिषबाजी, त्यामधील ही स्पर्धा. दोन्ही संघ या ठिकाणी फ्रेश बेक हाऊस मानी RM सप्लायर झिराड हे दोन संघ एकमेकांसमोर या ठिकाणी आता मात्र खेळणार आहे. फटाक्याची आतिषबाजी पर्व कसा असावा तर असा असावा. प्रत्येक खेळाडूंना ऊर्जा, क्षमता, चंचलता हे सर्व आज या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि खास करून उदयमुख खेळाडू ज्यांना संधी मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या गुणांना उजाळा देण्याचं काम मात्र या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म निर्माण केले. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहोत. अंतिम
सामना दोन संघामध्ये अप्रतिम असं आयोजन. मी नेहमी म्हणतो की दिवाळी खुशियां भरी हो, होली कलरफुल हो, लेकिन इव्हेंट कैसा हो, तो इव्हेंट वंडरफुल हो. तो वंडरफुल इव्हेंट साठी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. अप्रतिम असं आयोजन. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5व अलिबागकरांसाठी, अलिबागकरांची ही APL आपण पाहत आहोत. अत्यंत उत्साह, महाराष्ट्राची आन बान शान ज्याला म्हटलं जातं, रायगड भूमी. आणि या रायगड भूमीमध्ये आज क्रिकेटचा हा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. मैदानामध्ये आपण पाहत आहोत ही मॅच. एका ठिकाणी आनंद सप्लाय झिराड यांची फलंदाजी आहे आणि एका ठिकाणी आपण पाहत आहोत फ्रेश बेक हाऊस मानी संघ. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आतिषबाजीमध्ये ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहत आहोत. हॅलो. ज्याप्रमाणे आकाशामध्ये तारे चमचमतात त्याप्रमाणे फटाके चमकताना आपण पाहत आहोत. हरेश भोईर त्यांची पूर्ण टीम त्यांचं धन्यवाद. खरोखर अप्रतिम असं आयोजन. आणि अशोक खळे आणि आमचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी ही जिम्मेदारी घेतली स्पर्धा यशस्वी करण्याची, त्या सर्वांना धन्यवाद. आणि आता आपण सुरुवात करूया. काउंटडाऊन या ठिकाणी लागेल समोर स्क्रीनवरती आणि फायनल मॅचला सुरुवात करूया आपण. त्या अगोदर जे आतमध्ये फटाक्याचे जे बॉक्सेस आहेत ते आपण प्लीज साईडला घ्यायचे. जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना निवेदन आहे, मैदान थोडंसं साफ करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. धनंजय, माझ्या बाजूला एक लकी चाम इथे बसलेला आहे. झिराड प्रीमियर लीगच्या तिन्ही फायनलमध्ये ज्या स्क्वॉडमध्ये तो होता त्याचं नाव होतं राजा कोळी. आणि आता सुद्धा जी फायनलमध्ये टीम आहे त्याच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा आहे राजा कोळी. आणि यावर्षी दमदार आमदार बिग बॅश लीग आपण पाहिली असेल, एक मोठी टुर्नामेंट. चला. तिथे सुद्धा येस Countdown. खारेपाटच्या फायनलच्या स्क्वॉड मध्ये सुद्धा होता राजा कोळी. बॉलिंग मार्कवरती काउंटडाऊन स्टार्ट करूया. काउंटडाऊन द्यायचं आहे. नाही समोर काउंटडाऊन येईल ना. चला पाहूया आपण आता. काउंटडाऊन येतोय समोर स्क्रीनवरती. त्यानंतर मॅचला सुरुवात. थांब 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 थांब. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सुरुवात करूया आजच्या सामन्याला. टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी होतोय आणि चेंडू समोर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यहाँ पे अब हौसला रखना होगा क्योंकि पहली ही गेंद के ऊपर कप्तान मैदान से बाहर जा चुके हैं. रितेश मात्रे ने पूरी प्रतियोगिता में कमाल की गेंदबाजी
और शानदार बल्लेबाजी की वजह से अपने टीम को यहाँ तक का सफ़र बहुत ही आसान किया, यहाँ तक आपको उसने पहुँचाया है। अब आपकी जिम्मेदारी है इस मैच को जितवा कर उन्हें एक सुनहरा तोहफा दे। ये अब आपकी जिम्मेदारी है। यहाँ से ये बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करते हैं अपने कप्तान के लिए, अपने गांव के लिए, अपने टीम के ओनर के लिए, ये देखना होगा। मगर यहाँ पे आदर्श पाटिल की मैं सराहना करना चाहूँगा। काबिल तारीफ यहाँ पे शुरुआत की है। इस खिलाड़ी का सफ़र भी बहुत ही कमाल का रहा है। लाजवाब गेंदबाजी अक्सर की है, मगर स्पेशली इस टूर्नामेंट में उनकी गेंदबाजी करामाती गेंदबाजी थी, क्योंकि इस मैदान पर इस प्रतियोगिता में ओहो यहाँ पे गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, शायद कैच भी हो सकता था, ऐसा मुझे बॉडी लैंग्वेज से प्रतीत हो रहा है। मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर और अंतिम मेडन ओवर, मेरे ख्याल से एक ही मेडन ओवर पूरे 3 रात हमें देखने को मिला। नाम है आदर्श पाटिल, वही गेंदबाज जो पहला ओवर लेके आया है, टीम का कप्तान, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, तेज तर्रार आग की शोले की तरह बरसाता हुआ, बिल्कुल विड्थ नहीं है, बिल्कुल रूम नहीं है, जड़ में डाल दिया था और उसे जड़ से खोद के खेलने की कोशिश की बल्लेबाज ने, मगर गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई। पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है, 1 सफलता उनके नाम। स्लोवर 1 गेंद उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर शॉर्ट कवर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। फिर से एक बार रन लेने की गुंजाइश नहीं है, वहां के खिलाड़ी ने हर गुंजाइश को खारिज कर दिया है। 30 गज का दायरा, 30 गज का दायरा मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी, सही मायनों में ये करामती गेंदबाज है आदर्श पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती फ्लैट बैटेड शॉट खेलने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का फिर से एक बार अंदरूनी सिरा लिया और शॉट थर्डमैन की दिशा में ट्रैवल कर रही थी, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। ओहो, ये देखिए फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, लगातार 4 बिंदी गेंदें हमें देखने को मिली है। पहले ओवर की समाप्ति और मात्र 1 रन 1 विकेट के नुकसान पर। यस डीजे। बढ़िया बल्लेबाजी, उसी के साथ एक शानदार गेंदबाजी और एक कमाल की फील्डिंग का प्रदर्शन किया था वही आर्यन खारकर, मैन फ्रॉम थल। उनके सामने होंगे बल्लेबाज आकाश गुरव। रांजनपाड़ा से बिलोंग करने वाले आकाश गुरव पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर खेलने का मौका मिलेगा, मगर देखिए अभी भी 1 ओवर जो कि 30 गज का दायरा मौजूद रहेगा। पावर प्ले का खेल अभी भी बाकी है। पहले पावर प्ले के खेल में आप नाकाम रहे, मगर इस ओवर में ये लीजिए, मैं इसी की बात कर रहा था, मेरी बात मेरी जुबान में। मगर ये देखिए फ्लैट बैटेड शॉट, बॉलर के सर के ऊपर से बॉलर को दुखा दिखाया, आईना 6। दुनिया में श्रम सभी को करना है, कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। आहा, आपको ही रंग भरने पड़ेंगे। जी हाँ, इसमें दबा स्लोवर 1 गेंद, फिर से एक बार उंगलियां फेरी, पेस को निकाल दिया। आर्यन खारकर ने अपनी कलात्मक, अपनी कौशल्यपूर्ण गेंदबाजी का इजहार किया है। वेरी वेल डन, इसे कहते हैं कमबैक। टीट फॉर टैट, नहले पे दहला।
जी हाँ, मगर जड़ में डालने की कोशिश की, फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से खेल दिया है। वन बाउंस गेंद सीमारेखा के बाहर, 4। है अंधेरा बड़ा घना है, माना कि अंधेरा बड़ा घना है मगर दिया लगाना कहाँ मना है। आपको दिया लगाना होगा, दीप जलाना होगा। यहाँ पे दीप जलाते हुए आकाश गुरव। स्लोवर वन, मगर इस मरतबा फंस गए हैं चक्कर में। गेंद शॉट मिड विकेट की दिशा में पकड़े गए। सेकंड विकेट डाउन, आकाश बैक टू द पेविलियन। दुनिया है उसका साया नजर नहीं आता, जिसके साए में सारी दुनिया है उसका साया नजर नहीं आता। यूं तो झोलियां सबकी भर रही है मगर देने वाला नजर नहीं आता। ये मैच किसको मिलेगा, ये ट्रॉफी किसको मिलेगी, ये तो आने वाला समय बताएगा। ये सारी चीजें गर्भ गर्भ में छुपी हुई है। उसके लिए जद्दोजहद जारी है, मेहनत जारी है, मशक्कत जारी है। हालांकि कभी बल्लेबाज हावी हो रहे तो कभी गेंदबाज यहाँ पे हावी होते हुए। शानदार बैटल, जबरदस्त ये गेंद और बल्ले के बीच में द्वंद, गेंद और बल्ले के बीच में चली है ये जंग। इस मैदान में जबरदस्त मुकाबला यहाँ पे हमें देखने को मिल रहा है। पहली 4 गेंदों में 10 रन खर्च किए हैं आर्यन ने। हो इसमें तब बाउंसर करने की कोशिश की, फ्लैट बैट खेला है उसे, वो 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार। मिलेंगे रन 4। पहले ओवर में मात्र 1 रन था, अब यहां पे 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आरएम सप्लायर झिराड के सभी चाहने वालों ने थोड़ी राहत की सांस जरूर ली होगी। स्लोवर वन गेंद, मगर फिर से एक बार लपेटा उसे और खेल दिया है स्क्वायर लेग की जानी। मगर वहां पे देखिए एक गोता लगाया, कमाल की फील्डिंग, अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट, वाह भाई वाह। यहां पे अपनी जान जोखिम में डाल दी थी उस गेंद को फील्ड करने के लिए। काफी करामाती यहां पे फील्डिंग। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया ये मैच चल रहा है। कभी ऐसा लग रहा है कि बल्लेबाज यहाँ पे हावी हो रहे हैं, तो अब कभी ऐसा लग रहा है कि गेंदबाज यहाँ पे बल्लेबाजों के छक्के छुड़ाते हुए। मगर पहले ओवर में आदर्श ने कमाल की गेंदबाजी की शुरुआत तो की, मगर दूसरे ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम आरएम सप्लाई हावी हो चुकी है, क्योंकि इस ओवर में आए हैं 16 रन। चलिए दोस्तों, मैं आप जी हाँ 17 रन हो चुके हैं। मैं फिर से एक बार छोटम शेठ का और साई क्रीड़ा मंडल का आभार व्यक्त करता हूं और आप सभी को ले चलता हूं हमारे साथी कमेंटेटर विकास साखरकर के पास। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा आदर्श पाटील गोलंदाजी झालेला आहे. मागच्या षटकामध्ये सुद्धा बघितलं तर पहिल्या चेंडूवर त्याने एक मोठा धक्का दिला होता, रितेश पात्रेला बाद केलं होतं आणि ह्या वेळेला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला त्याच्याकडून. फुलटॉस चेंडू जोरात वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूवरचा टप्पा मात्र फुलटॉस गेला होता, परंतु मोठा स्ट्रोक्स
ओमकार पाटीलला त्या चेंडूवर येत नाहीये. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 18 पर्यंत पोहोचलेले आहे. 2 गडी बाद 18 धावा. 9च्या सरासरीने संघ पुढे चाललेला आहे. अशा प्रकारे सुरुवात चांगली म्हणता येणार नाही, परंतु धावसंख्या आता मात्र व्यवस्थित आलेली आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारलेली आहे. आता मात्र या वेळेला अतिशय चांगला जोरदार प्रहार करतोय शुभम पाटीलच्या बॅटमधून जोरदार प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. तदनंतरच्या चेंडूवर 2 धावा काढल्या होत्या आणि या तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकाराची नोंद केलेली आहे. अतिशय जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडूंचा सामना करत तब्बल 12 धावा त्याने जमवलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी. 400चा स्ट्राईक रेट त्याचा आपण बघतो या ठिकाणी. आदर्श पाटील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीस तयार झालेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र त्याला उत्कृष्ट पद्धतीने पकडतोय आणि फलंदाज शुभम या वेळेला कॉट आउट. बॅटर मैदानात येतोय, ज्याने मागच्या दोन्ही मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. समीर थळे फलंदाजीला होते. आपण सुरुवातीला बघितलं होतं रितेश म्हात्रे आणि ओमकार पाटीलची जोडी मैदानात आली होती. रितेश म्हात्रे पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. ओमकार पाटीलला अद्यापही सूर गवसलेला नाहीये. त्याने तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आहे आणि 6व्या चेंडूला त्याला स्वतःचं खातं उघडता आलेलं आहे. तदनंतर आकाश गुरवाला होता. त्याने धावसंख्या वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. त्याने तब्बल 5 चेंडूंचा सामना केला. एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने 11 धावांवर तो बाद होऊन तंबूत परतला. नंतर आलेला शुभम पाटील याने 4 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. आता आपण बघतोय ओमकार पाटील आणि समीर थले यांची जोडी मैदानात आहे. आदर्श पाटील याने पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाजाला बाद केलं होतं. दुसरं षटक आर्यन खारकरचं थोडंसं महागडं षटक ठरलं होतं. त्याने एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटक आपण बघतोय आदर्श पाटील घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू होता. तेवढ्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. ढकलतो चेंडू. आपण इंटरनॅशनल बघतो अशा प्रकारे चेंडू ढकलला ना की पहिली रन्स फास्ट घेऊन दुसऱ्याच्या तयारीमध्ये असतात. एक धाव मात्र मिळते फलंदाजाला. समीर स्वतःचं खातं उघडतो या पहिल्या धावेवर. धावसंख्या झाली 25 धावा. तिसरं षटक फायनल चालू आहे. 5व्या पर्वाची ही मेगा फायनल सुरू आहे. फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध RM सफलायर झिराड या 2 संघांमध्ये. या वेळेला ओमकार पाटील जोरकस मारण्याचा प्रयत्न. आता मात्र ओमकार पाटीलची बॅट तळपते. चेंडू वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. षटकार. षटक चांगलं पडते असं वाटत होतं, परंतु दुसऱ्या षटकाराची नोंद या षटकात केली जाते आणि ओमकार पाटीलवर जो दबाव आला होता ना, पहिले 5 चेंडू निर्धाव गेल्यानंतर 6व्या चेंडूवर त्याने खातं उघडलं होतं, परंतु हा षटकार त्याला संजीवनी देणार असेल. त्याच्यावरचा जो प्रेशर होता तो निघून जाण्यासारखा असणार आहे, कारण त्यांनी आता षटकार मारल्यानंतर त्याचेसुद्धा मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे. बघता बघता तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 31 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय रंगतदार सामना, फायनलचा मेगा फायनलचा सामना हा फायनल कशी असावी अशाच पद्धतीचा होणार, यात कोणतीही शंका नाहीये. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती मागच्या काही दोन्ही मॅचमध्ये असा बंटी घुगे.
मॅन फ्रॉम कुरुल बंटी घुगे एक जबरदस्त गोलंदाज. मागची मॅच काय गोलंदाजी केली होती, परंतु या वेळेला शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू आणि अशा प्रकारच्या चेंडूला पूल करतोय सक्सेसफुल षटकार. डीजे कालिदास पहिला चेंडू शॉर्ट ऑफ वुडलेन आणि शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचे चेंडू तुम्ही समीर समोर टाकू शकत नाही आहेत आणि त्याला कशी ट्रीटमेंट द्यायची ही त्याला बरोबर माहिती आहे. अगोदरच तयारीत असतो मिड विकेटच्या क्षेत्रात खेळण्यासाठी. मिड विकेट हे त्याचं पॉवरफुल क्षेत्र, परंतु यावेळचा स्ट्रोक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये गोळीच्या वेगाने जातो. एक धाव मिळते, दुसरी धाव काढण्याचा त्याचा मनसुबा होता, परंतु क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगल्या चपलाईने चेंडू फेकला. एका धावेवर दोघांनाही संतुष्ट व्हायला लागलं होतं. धावसंख्या झालेली आहे 38 रन्स, 38 धावा. बंटी घुगे कुरुल गावाला बिलॉंग करतो. काही दिवसापूर्वीच त्याचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्याच्या कमरेला दुखापत झाली होती आणि आता सुद्धा कमरेच्या दुखापतीपासून झुंजत झुंजत तो ही स्पर्धा खेळतोय. अतिशय त्याच्या कल्पक बुद्धीचं आणि त्याच्या मनोधैर्याचं त्याचं कौतुक करावं लागेल. अतिशय जबरदस्त इच्छाशक्ती आहे त्याची. बंटी घुगे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालाय. पुन्हा समोर ओव्हर पिच डिलेव्हरी रडार मध्ये आलाय आणि भिरकावून दिलाय त्याला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. बहारदार षटकार. ओमकारच्या पाटीलच्या बॅटमधून लागोपाठचा हा दुसरा षटकार बघायला मिळतोय. आता मात्र ओमकार आपल्या लय मध्ये वापस आलेला. हॅलो, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू गोळीच्या वेगाने जातोय, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं खरोखर कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चपलाईने त्याने चेंडू अडवलाय ना, ही नजर, ही बेरकी नजर म्हणावी लागेल. खारेपाटची नजर आहे ती, नौखारची नजर आहे ती, अतिशय चांगली नजर. चेंडूवरील नजर कुठेही हलू दिलेली नाही आहे, नाहीतर चेंडू सरळ सीमा रेषापार नक्कीच झाला असता. परंतु एक धाव मात्र मिळते ओमकारला. ओमकार मात्र आता जारहाना मूडमध्ये, म्हणजे अतिशय जबरदस्त आक्रमक मूडमध्ये आलेला आहे. धावसंख्या झाली 45 धावा. क्या बात है. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि किशोर पाटीलच्या हातातून झेल मात्र निसट नाहीये. फलंदाज समीर बॅक टू द पॅव्हेलियन. जर मिडॉन लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जर खेळला गेला असता तर कदाचित हा चेंडू षटकार जाऊ शकला असता. कारण जेव्हा आपण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपली ताकद थोडीशी कमी पडत असते आणि तीच जर ऑन साईडला खेळत असतो त्यावेळेला फ्लोमध्ये बॅटच्या आपला हाताच्या जो स्विंग असतो त्या पद्धतीने चेंडू फटक्यामध्ये जोर येत असतो. अशा वेळेला समीरची खेळी संपुष्टात आली. डावखुरा फलंदाज अजय चौलकर मैदानामध्ये येतोय फलंदाजीसाठी, ज्याने मागच्या मॅचमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यामध्ये ज्याचा खूप मोठा वाटा होता, तो अजय चौलकर आता फलंदाजीसाठी येतोय. श्री गणेश थेरोंडा संघाचा बेस्ट ऑलराऊंडर कर्णधार म्हणून त्याची ख्याती आहे आणि आज तो RM सप्लायर शिराड संघाला सुद्धा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलेला आहे. त्याने तिसऱ्या फेरीच्या पर्वाचा अंतिम विजेतेपदाचा जो चषक होता तो त्याने आपल्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीमध्ये भूषवलेला होता, उंचावलेला होता. धावसंख्या 45, 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू.
पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला गेलाय. जयेश सुरेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. एक धाव मिळते या शेवटच्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या होते 46 धावा. या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यास संघाचा मनसुबा असेल कमीत कमी 20+ धावा जमवून 65 to 66 धावा जमवायच्या असा त्यांचा मनसुबा असेल आणि गोलंदाजी संघाचा कर्णधार असेल तो विचार करत असेल किंवा त्यांचा थिंक टँक विचार करत असेल की जयेश सुरेकरच्या हातामध्ये चेंडू दिलाय आपण आणि त्याने कमीत कमी 15च्या खाली धावसंख्या देऊ दे, म्हणजे 60च्या आतमध्ये धावसंख्या देऊ दे, अशी त्यांची मनसोबा असेल. बघूया काय होणार या शेवटच्या षटकामध्ये. जयेश सुरेकरच्या षटकामध्ये ओमकार पाटील आणि अजय चौलकर किती धावा जमवेल, कारण डावखुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर डावखुरा फलंदाज आहे आणि ज्यामधील जे द्वंद्व असते ना ते डावखुऱ्या फलंदाज नेहमी त्याच्यावर वर्चस्व करत असतो. परंतु जयेश सुरेकर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे डावखुऱ्या फलंदाजांना सुद्धा गोलंदाजी करण्याची. बघूया काय घडणार या शेवटच्या षटकामध्ये. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. मेगा फायनल सुरू आहे. RM सप्लायर जिराड विरुद्ध फ्रेश बेक हाऊस मानी. विवेक म्हात्रेंचा एका बाजूला संघ आहे, दुसऱ्या बाजूला रवींद्र म्हात्रे आणि महेश मानेंचा संघ आहे. अंतिम फेरीतील ही झुंज बघूया. पहिला चेंडू त्याच्यावर केलाय जोरदार आघात. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार. अगोदरच म्हटलं होतं की डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज यांच्यातील द्वंद्व जे असते ना ते 70% डावखुरा फलंदाज जिंकत असतो. परंतु बघूया पुढच्या चेंडूवर काय घडणार आहे. धावसंख्या झाली 52. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. थोडासा प्रेशर हटवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा किंवा प्रेशरमध्ये आल्यानंतरचा हा चेंडू असेल. वाईड बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे आमच्या गुणलेखकांपर्यंत की हा चेंडू सोयर आहे. धावसंख्येत 1ची वाढ. 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 53 रन्स ऑन द स्कोर बुक ऑन द स्क्रीन. जयेश सुरेकर परंतु चांगलं कमबॅक करते. स्वतःवर आलेला जो मनोवैज्ञानिक दबाव आहे ना तो झुगारून लावतो या चेंडूवर. चेंडूचा टप्पा गुडलेन स्पॉट, शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा त्याला बाउन्स मिळतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फलंदाज मारण्याचा प्रयत्न जरूर करत होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाही आहे. बॅट यायच्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. पुढचा चेंडू थोडासा ऑफस्टंपला बाहेर टाकला होता. ऑन साईडला खेचून येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा मिस टाईम होतोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. धावसंख्या आहे 53 धावा. शेवटचे 3 क्रुशियल चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील जयेशकडून, कशा पद्धतीने फलंदाजी करेल अजय चौलकर. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला चकवून निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. लागते, पॉवर लागते. टायमिंग सुद्धा केला होता, त्यामध्ये पॉवर सुद्धा होती, त्याच्यामुळे त्याचं रूपांतर षटकारामध्ये सहजरित्या केलं. परंतु या वेळेला जो वेगवान पद्धतीचा हा चेंडू बाईकच्या स्वरूपात नक्कीच एक धाव, लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. पंचांचा इशारा आमच्या गुणलेखकांपर्यंत इट्स अ लेग बाय. अवांतर धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 60 रन्स, 60 धावा 4 गडांच्या मोबदल्यामध्ये. 51-22 लेग बाईज आणि बाईज यांची संख्या तब्बल 51 धावांची झालेली आहे.
या इनिंगचा, हा मेगा फायनलचा फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा चेंडू, 60 धावा. या शेवटच्या चेंडूवर काय होईल? ओमकार पाटील काय करणार या चेंडूवर? ओमकार पाटीलच्या रडारमध्ये चेंडू नाही येत, चेंडूला फटका फसतोय. किशोर पाटील पुन्हा एकदा दुसरा या इनिंग्स मधला झेल पकडतोय. फलंदाज ओमकार पाटील. या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंगची समाप्ती होते. 61 धावा धावफल करावं लागतात, 60 धावा धावफल करावं लागतात आणि 61 धावाचं टार्गेट हे आर एम सप्लायर झिराट संघाने ठेवलेलं आहे फ्रेशबेक हाऊस मानी संघाच्या. हे कशा पद्धतीने हाताळलं जाईल? तत्पूर्वी मी साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांचा शतशः आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र रवींद्र म्हात्रे, महेश माने आणि हरेश भोईर यांचा तिघांचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे, ज्यांनी मला समालोचनाची संधी दिली या 5व्या पर्वामध्ये. पहिले 2 पर्व मी केली होती, परंतु मधल्या 2 वर्षामध्ये थोडंसं गायब होतो, कदाचित ड्युटी निमित्ताने बाहेर असेल. परंतु 5व्या पर्वात संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय दुसऱ्या सत्रासाठी प्रितेश आणि कपिल ह्या जोडगोळीला. धन्यवाद. ती उतरायचं आहे. अलिबाग प्रीमियर लीगचा थरार अंतिम सामन्याला झालीये सुरुवात. 61 धावांचा आहे आव्हान. कोणता संघ असेल जो अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5वेचं टायटल उचलेल? कपिल, जर आपण पाहिलं ना, पर्व 4 पर्यंत एकही संघ असा नव्हता जो अलिबाग रेवस एरियामधील होता, पण प्रथमच यंदा अलिबाग रेवस एरियातील 2 संघ अंतिम सामन्यासाठी क्वालिफाईड ठरलेले आहेत. एकीकडे फ्रेशबेक हाऊस मानी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आर एम सप्लायर झिराट. सलामी ही जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये. उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज, पॉवर प्लेचा किंग, पॉवर प्लेचा राजा ज्याला म्हटलं जातं, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खोऱ्याने धावा वसूल करणारा सागर काटकर, त्याच्या साथीला डेंजरस डिस्ट्रक्टिव्ह करण म्हात्रे.
जोडी अशी पाठवलेली आहे की तोडफोड करणार हे मात्र निश्चित आहे. परंतु आर एम सप्लायर्स जिराट संघाने मागील सामना जो जिंकलाय त्यामधून मिळालेला जो आत्मविश्वास आहे ना, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर या फायनलच्या मुकाबल्यामध्ये काहीतरी चमत्कार करणार हे मात्र निश्चित आहे. पण या वेळेला धावा खूप कमी आहेत आणि या धावा वाचवायच्या असतील तर स्टार्टिंगला ब्रेक थ्रू मिळवणं फार गरजेचं आहे. महत्वाची विकेट कोणती तर सागर काटकर आणि करण या दोघांपैकी एकाला पहिलं उडवावं लागेल तरच आणि तरच आर एम सप्लायर झिराट संघ मॅचवर पकड बनू शकतो. नाण्याच्या दुसरी बाजूला आपण पाहूयात की सागर काटकर किंवा करणची बॅट पॉवर प्लेच्या दोनही ओव्हरमध्ये चमकली झळकली तर मात्र आर एम सप्लायर झिराट संघासाठी आव्हानं अधिकच वाढताना पाहायला मिळतील. So, umpire says let's play. Let's battle begin. रणशिंग फुंकले गेले. दुसऱ्या सत्राला होतोय प्रारंभ. संघाचा लीडर दिशादर्शक नेता तारणहार रितेश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती होतोय सज्ज. पहिला चेंडू समोर आपण पाहतोय उजव्या हाताचा नजाकत भरी फलंदाजी करणारा सागर काटकर. तांत्रिक दृष्ट्या अतिशय सक्षम असा हा फलंदाज कशी बॅटिंग करेल. फायनल सामना मैदानावरती अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5चं अंतिम सत्र. पहिला चेंडू स्लोवर वन अचूक पिक केला आणि चेंडूला दडलं मिड विकेट सीमा रेषे बाहेर. सागर काटकर याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर कलात्मक कल्पक कौशल्यपूर्ण करारी चौकार. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सागर. सागरची पॉवर आणि त्या सागरने अथांग समुद्रासारखं पसरून हा शॉट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला टटवलेला आपण पाहिलेला आहे. पारीचा आगाज केलेला आहे. फायनलचा मुकाबला आहे त्यामुळे चांगली बॅटिंग करणं हे बंधनकारक आहे. परिवर्तन होईल का? फुल टॉस बॉल ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. फुल टॉस बॉल आमंत्रण मिळालं, बर्थडे गिफ्ट मिळालं. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. षटकार. DJ आक्रमक सुरुवात, आक्रमक पवित्रा मैदानावरती. सागर काटकर मात्र आपण पाहतोय दैदीप्यमान पद्धतीने आपल्या संघाला फ्लाइंग स्टार्ट म्हणून देतोय, प्रॉमिसिंग स्टार्ट करून देतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय सागर काटकर. तो फ्लो मध्ये आलाय, तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. आर एम सप्लायर जिराट संघ त्याला आता रोखणार कसं? रोखणं हे फार गरजेचं आहे. रितेश म्हात्रे ते करू शकतो परंतु कमी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये झाले, तोच दबाव आहे, तेच दडपण आहे आणि फायनलच्या मुकाबल्याचं सुद्धा दडपण आहे. आणि अशा वेळेला आपल्या गावच्याच मैदानावर ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करायचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर मात्र मेहनत करावी लागेल. थोड्या अंशी विचारपूर्वक काहीतरी करावं लागेल तरच आणि तरच या मॅचमध्ये. आहा, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऋषिकेश चेंडू खाली आलेला आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा प्रितेश आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. निश्चितपणे अगदी स्फोटक अंदाजाने सुरुवात केली. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने सागर काटकरने या डावाला प्रारंभ केलाय, पण रितेश मात्रेला कमबॅक करावा लागेल, पुनरागमन करावं लागेल. मागील मॅच मध्ये ज्याने एक्सप्लोसिव्ह बॅटिंग केली होती असा करण मात्र आता बॅटिंग करण्यासाठी आला स्ट्राईक एंड वरती. ओहो, आडव्या बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू अगदी योग्य त्या टप्प्यावरती, योग्य त्या चॅनलवरती ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला आणि करणला या चेंडूवर पूर्णपणे चकवला. क्या बात आहे.
चकमा देण्यामध्ये यशस्वी झाला, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापासून दूर टाकला. वाईड लाईन जी वाढत चाललेली होती तिचा पूर्णपणे फायदा उचलला. नवीन रूल वाईड बॉलचा आहे त्याचा पूर्णपणे फायदा उचललाय. रितेश म्हात्रेने कमबॅक केलेला आहे. एखादी विकेट या सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकेल आणि अशा वेळेला स्लोवर वन टाकला, बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. निश्चितपणे स्ट्राईक रोटेट झाले आणि आता मात्र इन्फॉर्म बॅटर ज्याने खऱ्या अर्थानं अत्यंत दिमागदार सुरुवात केली या मॅचची, तो सागर कटकर बॅटिंग करण्यासाठी आलाय. रितेशला सुद्धा दाद द्यावी लागेल. चांगल्या पद्धतीने त्याने कमबॅक केलं. जे पुनरागमन गरजेचं होतं ना आरएम सप्लायर झिराट संघासाठी, ते मात्र त्याने करून दाखवलंय. 1 टू गो या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. कारण मात्र आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. त्याच्या साथीला मात्र आपण पाहतोय सागर काटकर एक अद्भुत अलौकिक इनिंग मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. ओहो, क्या बात है, क्या बात है. रितेश मात्रे याची कल्पकता बॅट्समन सागर काटकरला पुन्हा एकदा चकवले. 12 धावा पहिल्या षटकाच्या खेळांती. ज्या पद्धतीने पहिले 2 चेंडू समाप्त झाले होते या षटकाचे, तिथे चौकार आणि षटकार आला होता. असं वाटलं होतं की खूप महागडं षटक होईल, या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा येतील, परंतु रितेशने कंट्रोल गोलंदाजी केली. कन्सिस्टंट चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकले. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकले. त्यामध्ये गती होती, कधी कधी मिश्रण होतं, कधी कधी स्विंग पाहायला मिळाला. आणि या मिश्रणामध्ये दोनही फलंदाजांनी स्वतःला सावरणारी फलंदाजी करून दाखवलेली आहे. 2 फटके आले होते, त्यामुळे कॅल्क्युलेट केलं की धावगती जितकी अपेक्षित आहे तितकी आलेली आहे, त्यामुळे जास्त काही करण्याची आवश्यकता नाही आहे. हा पहा, अगदी आमचा अलिबागचा प्रेक्षक वर्ग, महिला वर्ग, जो की हा सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते की आपल्या झिराट गावातीलच संघ आहे, त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं हे बंधनकारक आहे. चला जाऊया मॅचकडे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आता ही जबाबदारी फार महत्वाची असणार आहे. करण म्हात्रेने मागील मॅचच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये लगातार 2-3 मोठे हिट मारून सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली होती. फ्रेश बेक हाऊस मानी संघ या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने दहाडताना पाहायला मिळालेला आहे ना, त्यांची जी घोडदौड आहे, भागदौड आहे, ती मात्र रोखायची असेल तर एखादी विकेट ही गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळवावीच लागेल. स्वरूप मात्र एक गोलंदाजीला आलाय. आरएम सप्लायर झिराट संघासाठी एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने प्रत्येक मॅच मध्ये टिचून मारा केलाय, प्रभावी मारा केलाय. तो स्वरूप मात्र पाहूया अंतिम सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करेल. डेंजरस डिस्ट्रक्टिव्ह स्वरूपाची फलंदाजी करणारा करण मात्र पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक. पहिला चेंडू करणला बीट करणारा. क्या बात है, क्या बात है. सुरुवात दमदार केले स्वरूप मात्रे याने. 12 धावा धावफलकावरती. मेहनत करणं हे मनाशी बिंबवलं की मात्र यशाच्या दिशेने तुमची वाटचाल चालू होते, तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर स्वरूपने टाकलेला पहिलाच बॉल, जो फुलर लेनचा होता, आउटसाइड द ऑफ स्टंपचा होता, फलंदाजाच्या रडारमध्ये होता, बॅटला स्पर्श सुद्धा झाला नाहीये. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर, त्याच लाईनवर, त्याच गतीने टाकलेला हा बॉल स्वरूपने आरएम सप्लायर झिराट संघाला एक वेगळी आशा निर्माण करून दिलेली आहे की विजयाच्या दिशेने आपण जाऊ शकतो. जरी कमी टोटल असेल तरी सुद्धा चालेल, पण आपण ते करू शकतो. आणि अशा वेळेला आता स्ट्रॅटेजिकली बदल करणं फार गरजेचं आहे. आता कदाचित एक वेगळा स्ट्रोक किंवा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मारला जाऊ शकेल का, या सुद्धा गोष्टींची कदाचित कानभरणी केली जाणार आहे ओमकारच्या माध्यमातून. आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. निश्चितपणे स्वरूपची गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे रितेश मात्रे. सिंगलच धाव मिळेल. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, पण स्वरूप काय गोलंदाजी करतोय. एक्स्ट्राऑर्डिनरी गोलंदाजी कशी असते ना, हे स्वरूप याने दाखवून दिले. स्वरूप आज चक्क चेंडूने बुद्धिबळ खेळतोय आणि फलंदाजाला प्रत्येक पावलावरती चेकमेट करतोय. अगदी अगदी ज्या पद्धतीने त्याची प्रत्येक चाल आहे, त्या चालीवर
प्रतिस्पर्धी संघाकडे कोणतेही प्रतिउत्तर नाहीये आणि अशा वेळेला स्ट्राइक एंडला एक हार्ड हिटर सागर काटकर साठी टाकलेला हा बॉल यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारा होता. लाकूड तोड गोलंदाजी, फर्स्ट ब्रेक थ्रू RM सप्लायर जिराट संघासाठी. मैदानावर जणू काही गोलंदाजीची प्रयोगशाळा उघडली आहे. प्रत्येक चेंडूवर एक नवीन प्रयोग तो करतोय. खऱ्या अर्थ बघा, ही सिच्युएशन फार वेगळी आहे, विचित्र आहे, विलोभनीय आहे आणि कधीही रंग बदलू शकते. आणि अशा वेळेला संघाची जबाबदारी ॲज अ कॅप्टन म्हणून ज्या खेळाडूने फ्रेश पेक मानी संघाची सांभाळली, आदर्श पाटील मॅन फ्रॉम वाघरण या वेळेला फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलेला आहे. गोलंदाजी अति उत्तम दर्जाची त्यांनी केली पहिल्या सत्रामध्ये, परंतु ते झालं, पहिलं सत्र समाप्त झालं. आता संकट तुमच्या समोर आहे. 13 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 1.4 चेंडूंचा, अर्थातच 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 10 मध्ये 13 आल्यात. पॉवर प्लेच्या 10 बॉलमध्ये 13 धावा आल्यात. सो हे दबाव दडपण वाढवणारी परिस्थिती आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप चेंज केलेली आहे. ज्या बॅटिंग लाईनअप मध्ये जयेश सुरेकर सारखा प्लेयर आहे त्याला थोडंसं खाली ठेवलेलं आहे आणि स्वतः संघनायक आदर्श पाटील पुढे आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. येस, नेक्स्ट बॉल स्वरूप मात्री याचा. येथे चूक झाली असं म्हणावं लागेल. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता, पण शॉर्ट फाईनलिंगला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण विशाल जेतेकडून पाहायला मिळालं. सिंगलनेशी स्कोरबोर्ड वरती एका धावसंख्येची वाढ होते आणि आता मात्र 14 धावा धावफलकावरती. फायनलचा सामना चालू आहे, फायनलचा थरार. यावेळी समोरच्या दिशेने प्रहार चांगला केलाय. अर्पित वैते होता, त्याला चकून चेंडू फरार झालाय. सीमा रेषे बाहेर आदर्शच्या बॅटमधून पैसे आहेत आणि तरी सुद्धा ट्रान्झॅक्शन जास्त होत आहेत असं काहीतरी चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजाने त्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं, पण क्षेत्ररक्षकाची साथ मिळालेली नाहीये. बॉलरला पार्टनरशिप करायची असेल तर क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे फार गरजेचं होतं. आणि अशा ऐन मोमेंटला जिथे धावा येत नव्हत्या, अर्पित वैतीने केलेली चुकी RM सप्लायर्ससाठी खूप महागडी साबित होऊ शकते. आणि अशा वेळेला हा तेज तर्रार भन्नाट वेगाचा बॉल फाईनल क्षेत्रामध्ये विशाल जैतूच्या माध्यमातून अडवला जातोय आणि त्याआधीच पंचांनी सांगितलंय इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावा येण्यास सुरुवात झाली. मागील काही चेंडूमध्ये धावा पूर्णपणे थांबल्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय कुठेतरी कंट्रोल बिघडलाय गोलंदाज स्वरूप याचा. 2 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकलेत. फटका चांगलाय आणि आता मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आदर्शच्या बॅटमधून एक्सलंट, एलिगंट, एक्स्ट्रॉर्डनरी APL ब्रँडेड षटकार. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. आदर्श पाटील ने या वेळेला अंतिम चेंडूवर जो षटकार ठोकला त्यामुळेच धावसंख्या 19 वरून 25 वर पोहोचलेली आहे. म्हणजेच पहिल्या 12 बॉल मध्ये 25 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी आता 18 बॉल बाकी आहेत. 18 मध्ये आवश्यक धावा असतील त्या 36. 18 मध्ये 36 म्हणजे अजूनही या मॅच मध्ये करामकता किंवा कल्पकता किंवा टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळू शकतात.
हे मात्र निश्चित आहे. ज्यांनी मागील मॅच फिरवली होती, रंगवली होती, आपल्या खेम्यामध्ये खेचून घेतली होती, तो गोलंदाज या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय. वेगळ्या एंडने गोलंदाजी करतोय. सो चॅलेंज त्याच्यासाठी सुद्धा असणार आहे. आता रितेश म्हात्रे त्याच्याकडे असणार आहे इंजुरी, आणि त्याच वेळेला अजय चौलकरवर दाखवलेला ओमकार पाटीलने ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून विश्वास, तो विश्वास सार्थ ठरवला जाईल का? ही ओव्हर RM सप्लायर चिराड आणि अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5 साठी महत्वाची असणार आहे. कारण का? करण मात्र स्ट्राइक एंडला आहे. जर त्याची बॅट बोलली तर मात्र ही मॅच लगेचच मानी संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु अजय चौलकरला हे मान्य असेल का? पाहावं लागेल. 25 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आहा, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोण पकडेल आणि अशा वेळेला तिघांच्या भांडणामध्ये अजय चौलकरने मारले बाजी. कॅच पकडले, मॅचवर पकड बनवण्याचा प्रयत्न दाखवलाय करण. या वेळेला त्याच अजयने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि सामन्यामध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. 17 चेंडू 35 धावा. नवीन खेळाडू मैदानावरती एंटर्ड करतोय. जय सुरेकर लेफ्ट हँडर आहे, पण अजय चौलकर बॅटिंग प्रभावी केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करत असताना एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू कसा असावा ना, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अजय चौलकर याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी. अजय चौलकर हुशार आहे, शांत आहे, संयमी आहे आणि मॅचला कंट्रोल करणारा स्किल त्याच्याकडे आहे. तुमच्याकडे कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नुसती गती असून चालत नाही. योग्य टप्प्यावर टाकणारी चेंडू टाकण्याची शैली सुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचे आहे. ती शैली अजयकडे आहे. आणि अशा वेळेला न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश सुरेकर येतोय. या सीझन मध्ये, या APL मध्ये 5व्या पर्वामध्ये त्यांनी कमालीची खेळी साकारित केलेली आहे. त्यामुळे सध्या चर्चेचा विषय तो सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये बनलेला आहे. पाहूया काय करतोय अजयच्या विरोधामध्ये. ओहो, स्विंग इन अ मिस, गति परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. अँड्रू सायमंडचा आपण विचार करूयात. अँड्रू सायमंड 6 प्रकारचे 6 बॉल टाकायचा. कधी कधी स्लोवर वन, कधी कधी लेग कटर, ऑफ कटर, कधी कधी फास्टर वन, कधी कधी शॉर्ट पिच. विविध टप्प्याची वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आहा, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. क्षेत्ररक्षक आहे समीर. ओहो, डायरेक्ट हिट होता. ओमकारने समोर हात घातला का विचारलं जातंय समीर कडून. अग्रेशन. आदर्श पाटील डेंजर एंड कडे धावत होता. डोक्याची घंटा वाजली होती, टन टन टन, परंतु हात घातले आणि सांगितले आपला हात जगन्नाथ. मैदानावरती आपण पाहतोय सामना पूर्णपणे तप झालेला पाहायला मिळतोय. कडवी झुंज, कडवा प्रतिकार दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 26 धावा लागल्यात. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळी कर्णधार आदर्श पाटीलची भूमिका, त्याची फलंदाजी फार महत्वाची असणार आहे. समोरून अजय चौलकर अगदी फायरी स्पेल टाकतोय. आग उकणारी गोलंदाजी चौलकर करतोय. खूप सुंदर गोलंदाजी. ॲज अ लीडर म्हणून सुद्धा या स्पर्धेमध्ये तो पाहायला मिळालेला आहे APL मध्ये. पण या वेळेला ॲज अ प्लेअर म्हणून टीमला लीड करतोय. स्पेशली कौतुक त्याचं सुद्धा असणार आहे. आणि अशा वेळेला वा, रडार मध्ये मिळालाय, झोन मध्ये मिळालाय. आडव्या बॅटने सरळ मैदानाच्या बाहेर. सोडावा लागला असता, कारण
इतका लांब बॉल गेलाय आणि अशा वेळेला हा आडवा बाटणे खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे ऋषिकेश, जोपर्यंत चेंडूला फील्ड करील एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल घेतलेली आहे, धावसंख्येला चालना देतोय. डॉट बॉल पेक्षा सिंगल केव्हाही चांगली. याच तत्वावर चालत असताना 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. फायनल सामना कसा असावा ना, त्याचा उत्तम नमुना मैदानावरती दोन्ही संघ आपण पाहतोय अंतिम सामन्यामध्ये जीवाची बाजी लावून खेळ सादर करतायत. चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत या दोन्ही संघाने मैदानावरती करून दाखवलाय. अजय चौलकर सज्ज होतोय आपला नेक्स्ट बॉल घेऊन. टाइम भरपूर मिळालं, पोझिशन मध्ये येत असताना ठोकलाय जय सुरेकर याने. डीप बॅकवर्ड स्कोअर लगच्या बाहेर. ब्युटिफुल ब्रिलियंट ब्राईट षटकार. अलिबाग टेनिस क्रिकेटचं एखादं न्यूज पेपर असतं तर मात्र ही न्यूज व्हायरल होणार की आदर्श आणि जयेश सुरेकरची जोडी जमली आणि फायनलच्या अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5च्या फायनलच्या मुकाबल्यावर त्यांनी पकड बनवली. या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार या मॅचला कलाटणी देत आहेत. परंतु अजूनही आपण म्हणूयात की 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12-22. थँक्यू कपिल. किती लोकांना वाटतं की ही चॅम्पियन ट्रॉफी आरएम सप्लायर झिराट जिंकावा? हात वरती करून दाखवावा. जोरात आवाज. स्टेडियम मध्ये किती लोक बसलेली आहेत? एकदा आवाज जोरात. ओ हो वाव. आणि किती लोकांना वाटतं की ही चॅम्पियन ट्रॉफी मानी संघाने जिंकावी? हात वरती करून दाखवावा. झिराटचे खूप जास्त मित्रांनो. पण अशा मुवमेंटला 12 मध्ये 22 ची आवश्यकता असताना 15-16 वर्षाच्या नवतरुणाला संधी मिळालेली आहे. त्या संधीचं तो सोनं करेल का? कारण या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं स्पेल सादर केलं होतं आणि अशा वेळेला ती गोलंदाजी करत असताना ज्या एंडने खूप जास्त धावा येतात, एक चॅलेंजिंग गोलंदाजी त्याच्या समोर. फटका फसला. क्षेत्ररक्षक ओमकार चेंडूच्या खाली. मोस्ट व्हॅल्युएबल विकेट ऑफ द मॅच मिळालेली आहे आरएम सप्लायर झिराट संघाला. स्वरूपने करून दाखवलंय, त्याचं रौद्र रूप मैदानात धारण केलंय. फलंदाज आदर्श पाटीलची त्याने कत्तल केलेली आहे. फलंदाज बाद. त्या कारणासाठी रितेशने स्वरूपला आणलं होतं ना, त्याने ती कामगिरी फत्ते करून दाखवले. पहिल्या चेंडूवरती आपल्या मार्गातील मोठा अडसर दूर केलाय. नवीन खेळाडू आपण पाहतोय ऋतिक झावरे आलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऋतिक झावरेला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही, पण हा खेळाडू सुद्धा दमदार बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. रामराज विभागातील हा खेळाडू आहे, पण अगदी मोठमोठे लांब वरचे षटकार मारण्यासाठी तो ओळखला जातो. पण स्वरूपला दाद द्यावी लागेल. 15-16 वर्षाचा हा खेळाडू मैदानावरती आपल्या कलात्मक गोलंदाजीने आपले जलवे सादर करतोय. स्वरूपचा हा वेगळा रूप आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालाय. मॅच अशा सिच्युएशन मध्ये आहे, एखादा मोठा स्ट्रोक मॅचला कलाटणी देऊ शकतो, एखादी 2 डॉट बॉल मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करू शकतात. आणि या ऐन मोमेंटवर एक वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर ऑफ अलिबाग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा ऋषिकेश झावरे या वेळेला स्ट्राइक एंडला. ओहो, व्हाट अ शॉट. दॅट्स अमेझिंग शॉट बाय ऋषिकेश झावरे. आल्या आपल्या उपस्थितीची जाणीव करून देतोय. मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. चौकार. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. पहिल्या चेंडूवर विकेट आली, पण दुसऱ्या चेंडूवरती
ऋतिक झावरेने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. झंझावाती सुरुवात. आता टार्गेट आहे, इक्वेशन आहे 10 चेंडू 18 धावा. मैदानावरती थरारक लढत, थ्रिलिंग मॅच मैदानावरती. आर.एन. सप्लायर झिराट की फ्रेश बेक हाऊस माने, कोणता संघ अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5वाचं विजेतेपद पटकावणार? ओहो, चेंडू चांगलाय, खोलात टाकलाय, ब्लॉक मध्ये टाकलाय. येथे मात्र सिंगल आले. आता इक्वेशन 9 चेंडू 17 धावा. कमालीची उलटापालट या मॅच मध्ये. चला आता दोनही संघांच्या बाजू आपण तपासून पाहूयात. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या 10च्या पर्यंत राहू शकते आणि अशा वेळेला एखादी विकेट, एखादा डॉट बॉल, चेंडू कमी होऊ शकतात, मॅचवर प्रेशर क्रिएट होऊ शकतं, रिक्वायर रन रेट वाढू शकतं आणि अशा वेळेला मागील षटकाच्या अंतिम चेंडूवर जयेश सुरेकरने खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला होता. तोच आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. अशा अनेक मॅचेस या स्पर्धेमध्ये त्याने काढून दाखवलेले आहेत. चांगल्या सिच्युएशन त्याने हँडल केलेले आहेत आणि अशा वेळेला हा नवतरुण आपल्यामध्ये असणारं सळसळतं रक्त आणि त्या रक्तासोबत एक रौद्र रूपाने धारण करून एक मिश्रित गोलंदाजी करेल ना, तर मात्र जयेश सुरेकरसाठी चॅलेंज. आहा आहा, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ अमेझिंग स्पेल. हा भाई हा, काय कमालीची गोलंदाजी, तारीफ करावीच लागेल. निश्चितपणे त्याच्या कॉन्फिडन्सला दाद द्यावी लागेल. बघा, इतक्या मोठ्या स्टेजला खेळत असताना अगदी निडरपणे हा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्याच्यामध्ये असलेला कॅलिबर, पोटेन्शियल शानदारपणे तो दाखवून देतोय. फटका फसलाय, मिस टाइम, कॅच होणार का? पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा ऍक्शन मध्ये आणि फलंदाज जय जाईल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. विकेट मिळाली, एक मिळाल्यानंतर दुसरी सुद्धा मिळाली. दिस इज द बंच ऑफ विकेट आणि अशा वेळेला आलेली विकेट ही मात्र आर.एम. सप्लायर झिराट संघासाठी एक नवसंजीवनी देणारी असणार आहे. निश्चितपणे. आणि कपिल, मुख्य म्हणजे खेळपट्टीवरती सेट झालेला खेळाडू बाद झालाय आणि सामना अगदी लास्ट मोमेंटला आलाय. त्यामुळे नवीन आलेल्या फलंदाजासाठी हे सोपं आव्हान नसणार आहे. दडपण आहे, दबाव आहे, प्रेशर आहे. फायनल सामन्याचा आपण पाहतोय मैदानावरती. कोणता संघ जिंकेल हा केवळ सामना नाही, तर या दोन संघांमधील ही लढाई आहे. पाहूया कोणता संघ हा सामना जिंकेल. स्वरूप मात्रेला आपण पाहतोय मैदानावरती, तो मात्र वेगळ्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय वेग सुद्धा आहे, एक वेगळीच दार आहे आणि अचूकता देखील आहे. त्यामुळे त्याचा प्रत्येक चेंडू खेळताना फलंदाजांना विचारपूर्वक खेळावा लागतोय. बघा, हेलिकॉप्टरची बांधणी करताना एक विशिष्ट प्रकारचा नट वापरला जातो, त्याला जीजस नट असं म्हटलं जातं आणि आर.एम. सप्लायरचा जीजस नट म्हणून स्वरूप आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीचा स्पेल सादर केलेला आहे आणि अशा वेळेला विश्वेश आलाय. विश्वेशला टाकलेला हा 5व्या पद्धतीचा बॉल त्या जाळ्यामध्ये अडकला होता, थोडक्यात बचावलाय असं आपण म्हणूयात. परंतु स्वरूपची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या झाल्याच पाहिजेत. व्हॉट अ अमेझिंग स्पेल बाय हिम. पण आता पाहूयात, 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6 बॉल, 6 मध्ये 17ची आवश्यकता. ऋषिकेश झावरे यावेळेला ऋतिक झावरे यावेळेला स्ट्राईक एंडला असणार आहे. प्रितेश, काय प्रिडिक्शन असतील? नो डाऊट अंतिम षटकामध्ये फायनल मॅचचा प्रेशर जो चांगल्या पद्धतीने हाताळेल ना, तो होईल विजेता. हा केवळ सामना नाहीये, तर दोन वाघांमधील ही लढाई आहे. इथे मैदानात फक्त धावांचा पाऊस नाही, तर संघर्षाची वीज कडाडणार आहे, जिथे माघार शब्दाला जागा नाही आणि पराभव कोणालाच मान्य नाही. अंगातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आता विजयाची नशा आहे. श्वास रोखून धरा, कारण हा थरार आता इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे. कोणता संघ जिंकेल? नक्की प्रितेश, धन्यवाद. 6 बॉल 17 धावेची गरज आणि सकाळचे 6:45 वाजलेले आहे. 6:45 आणि आपण पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया एक मोहक आणि पुन्हा आपल्या आराध्याला आठवण करूया.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सद्गुरु सच्चानंद साईनाथ महाराज की 6 बॉल आणि 17 धावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धडधड वाढले, हृदयाचे ठोके चुकलेत. इट्स अ डू ऑर डाय सिच्युएशन फॉर बोथ द टीम्स. कोणता संघ विजयाचं टायटल उचलणार? एक गोष्ट कपिल लक्षात घ्यावी लागेल, यापूर्वी 2 वेळा आरएम सप्लायर जिराटचा प्रयत्न थोडक्यात हुकलाय. त्यामुळे 2 वेळा हा हुकलेला प्रयत्न तिसऱ्या वेळा ते मात्र नक्कीच सोडणार नाही. तिसऱ्या वेळा ते विजेतेपद पटकावण्यासाठी आसुरलेले आहेत. पण समोर आपण पाहतोय तगडे बॅट्समन सुद्धा आहेत. त्यामुळे हे बॅटल कमालीचं पाहायला मिळेल. हुकला सही तो बोला. चुकला. कपिल तुझा डायलॉग मला आता आठवला. ओ अल्लाह दिन का चिराग घसना पडेगा. वो आला मुझे अभी अभी याद आया. नशीब तोच दिवा जर आता कोणाला मिळाला ना तर मात्र 3,55,555 रुपये मात्र त्यांनाच मिळणार. तो घासावा लागेल. त्यापेक्षा मेहनत करा. खोलवर टप्प्याचा बॉल बंटीने या वेळेला टाकला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्ट करतोय. 5 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. ठोकला तो जिंकला, थांबला तो संपला. याच तत्वावर चालायचं आहे. ठोकावं लागेल, मारावं लागेल, झोडावं लागेल आणि थांबवावं लागेल, रोखावं लागेल आणि बंधनं घालावीच लागतील. एका बाजूला सूर्यनारायणाचं प्रकट किंवा दर्शन होताना आपल्याला पाहायला मिळतोय, सूर्योदय होताना पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला अलिबाग प्रीमियर लीगचा हा अंतिम मुकाबला. आणि अशा वेळेला लो फुल टॉस बॉल अलॉंग द गारपेट जमिनीवर अगदी लोटांगण घालत गेलाय. आहा, ज्या गतीने बॉल टाकला होता, ज्या ईर्षेने बॉल टाकला होता, ज्या इच्छेने बॉल टाकला होता, ज्या एनर्जीने बॉल टाकला होता. वॉट अ बॉल. गोलंदाजाला समजलंच नाही की एक्झॅक्टली आपण काय करायचं. 4 चेंडू 15 धावा. मृणाल राऊत अर्थात मुन्ना अगदी खोलवर टप्प्याचा मारा करतोय. टोक क्रशर यॉर्कर त्याने टाकला होता पहिला. दुसरा लोवर फुल टॉस होता, त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही फलंदाज. हा चेंडू फार महत्वाचा. मृणाल राऊतचा नेक्स्ट बॉल. ओहो, क्या बात है. एज अँड टेकन. बिग विकेट डाऊन. आता उत्साह आरएम सप्लायर जिराट संघाच्या पॅव्हलियनमध्ये तयार हो थोपटून दंड आणि छातीला लाव माती. ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर रोखण्याची. दोनदा हरवाल, परंतु तिसऱ्यांदा त्याच दमाने, त्याच ताकदीने, त्याच इच्छेने या 5व्या सीझनच्या चमचमत्या चषकावर नाव कोरण्यासाठी आम्ही सज्ज झालोय असं आरएम सप्लायर संघ जरूर सांगतोय. परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. थँक्यू कपिल. मॅच संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाहीये, लक्षात ठेवा. आतमध्ये जायचं नाहीये. वरून ऑर्डर आली आहे. कोणीही आतमध्ये जाणार नाहीये. जर सेलिब्रेशन करताना कोणत्याही संघाचा प्रतिनिधी तिथे आढळला, आयोजकांच्या परवानगी शिवाय कोणीही मैदानामध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी जाणार नाहीये. जर आढळला तर अशा एका सीझन मध्ये अक्षय पाटील मोन्याला ती पेनल्टी मिळाली होती. सो डेफिनेटली 3 चेंडू 15 धावा. एक सरप्राईज पॅकेज पाहायला मिळाल रितेश कडना. मुन्ना राऊत, आणि आज मुन्ना राऊतने काय कमालीची गोलंदाजी केली. पहिल्यांदाच तो एवढ्या मोठ्या स्टेजवरती खेळतोय आणि त्याने स्वतःला सिद्ध केलाच. तुन्ना ये क्या कर दिया मुन्ना. व्हाट अ बॉलिंग. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. किशोर स्ट्राइक एंडला आहे. किशोरने एकदा हे करून दाखवलं होतं आणि अशा वेळेला मोठा फटका अलॉंग द गारपेट चेंडू खेळून काढलाय. रितेश चेंडूच्या खाली स्ट्राइक एंडला थ्रो फेकलाय. 2 चेंडू 14 धावा. विजयाचा गुलाल कोठे जाणार. सेलिब्रेशनला सुरुवात झाली, पण 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. कोणता संघ जिंकणार. आता मात्र मुन्ना राऊतची गोलंदाजी
एक वेगळ्याच पद्धतीची. विश्वेश पाटील ऑन दी स्ट्राईक. काय गोलंदाजी केले स्लॉग ओव्हर मध्ये येत असताना मुन्नाने केलेली ही गोलंदाजी एक्स्ट्राऑर्डिनरी पद्धतीची आहे. बॅट्समनला हात खोलण्याची अजिबात संधी दिली नाही. जबरदस्त टप्पा, चूक वेग याच्या जोरावरती मुन्नाने समोरच्या फलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ करून सोडलं. षटकार येणार नाही येणार. कॅच टिपलाय रितेश राणे. आता आरएम सप्लाय जिराट संघाच्या पॅव्हलियन मध्ये उत्साहाची लाट, जल्लोषाची लाट. क्या बात है, क्या बात है. पहा कशा पद्धतीने सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता. चला 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 टीममेट्स आरएम सप्लायर्स प्लीज 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 कोऑपरेट करा. लगेचच एकच बॉल बाकी आहे. एका बॉल मध्ये बऱ्याच धावा आवश्यक आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. जर उलटफेर झाला तर तो कसा होईल. जर एखादा बीमर बॉल आला, त्यावर षटकार आला तर मात्र मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते, येऊ शकते, येऊ शकते. जर आणि तर शिवाय क्रिकेट नसतं असं आपण नेहमी म्हणतो. पण या परिस्थितीचं, या गोष्टींचं भान गोलंदाजाला असेल का प्रितेश? मुन्ना 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 एक मुन्ना चेंडू check, 14 check. धावा. गणपती बाप्पा. कॉंग्रॅच्युलेशन टीम आरएम सप्लायर जिराट संघाने Thank you, खेळ thank you, घडवलाय.
शेट किंग मेकर लावा 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 तोच करा लावा डीजे लगने दो स्टेजच्या